एवढी घाई करतं का म्हणते, पण काय सांगू म्हणते, मला रात्रीलाच असं स्वप्न पडलं की माझ्या स्वप्नामध्ये महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आले, मातोश्री रमाई आली, बाबासाहेब आले आणि मी ते स्वप्न 4 वाजेपर्यंत पाहिलं माझ्या स्वप्नामध्ये. तर काय काय सांगितलं त्यांनी मला, ऐका पुढे काय म्हणताय ते अशिक्षित महिला. विलासजी छातेकर साहेब हल्ली मुक्काम हरकगाव यांच्याकडे 50 रुपयाची भेट या विचारधारेवरती आलेली आहे. त्यांना क्रांतिकारी जय म्हणून धन्यवाद. पुढे ते महिला म्हणते आहे ते आपल्या मैत्रिणीला सांगते, वैसे तो इंसान जिंदा होते ही मर जाते हैं, नाही का. वैसे तो इंसान आम्ही जन्मास आलो आणि आम्हाला शेवट मरणे आहे. वैसे तो इंसान जिंदा होते मर जाते हैं, पर वतन के लिए मर मिटने वाले इंसान अमर हो जाते हैं.
कर जुळले आणि नमले मस्तक हे त्यांच्या ठाई त्यांना अभिवादन केलं. आणि पुढे पुढे काय सांगितलं त्यांनी मला ऐका. पुढे काय म्हणते त्या अशिक्षित बाई. प्रज्ञाशील करुणा ऐका. शिलप्रज्ञा आणि करुणा अनमोल असे ठेवा. संसार सुखी होईल कर म्हटले पती सेवा. प्रत्येक शब्दाचं भावार्थ लोकांच्या कानापर्यंत पोहोचायला पाहिजे. काय म्हणते आहेत ज्या गोष्टी मला सांगितल्या मी तुला सांगत आहो ग. नीट लक्ष देऊन आहे. शील प्रज्ञानी करुणा अनमोल ते ठेवा आणि संसार सुखी होईल कर म्हटले पती सेवा. नाही का पतीसाठी स्त्रीसाठी पतीच हा परमेश्वर आहे नाही का. परंतु स्वतःच्या नवऱ्याच्या आम्ही कधी आमच्या बायकांना पाया नसून लागल्या. आताचा काळ असा आहे का बाई माणूसच नवऱ्याच्या पायाला. सामाजिक कार्यकर्ता हल्ली मुक्कामदारांना आमचे आदर्श यांच्याकडे या विचारधारेवरती 100 रुपये आलेला. आजची बाई आमच्या रमाच्या डोक्यावरचा पदर कधी खाली पडला नाही. सावित्रीचा नाही, जिजाईचा नाही, अहिल्याबाई होळकरांचा नाही, बहिणाबाई चौधरीचा नाही. सलवार आला ना तो का म्हणते गाऊंडही आणि जीन्स पॅन्टही आला. असो मान सन्मान राहिला नाही होजी. पोरगी जर आमच्या कास्तकाराचे पोरं माझ्या गावामध्ये 50 पोरं पडले आहेत. पोरगीच नाही भेटत. 35-40 वर्षाचे झाले आणि प्रत्येक गावातले पोरं होजी. कास्तकार नाही नोकरीवाला पाहिजे. कुठून आणती नोकरी. कुठून आणती नोकरी. सगळ्या नोकऱ्या बंद केल्या तर नोकरीच पाहिजे. कास्तकाराला नाही पाहिजे. आणि मग तुरीच्या शेंगा पोपटीच्या शेंगा लागल्या का नाही वावरात आमच्या कास्तकाराच्या बापाच्या वावरात. तर पोरीची माय म्हणते पोरगी म्हणते काका म्हणते का म्हणते शेती ठीक आहे ना म्हणते. लागल्या म्हणते तुरीच्या शेंगा हो म्हणते लागल्या आणून देणं म्हणते 1 किलो. बैताड बेलने सरकारी गव्हर्नमेंट वाल्या गव्हर्नमेंट नोकरी वाल्याची तर जिंदगानी कोणी करते समजलं की नाही. इथे सगळ्याला बसलेल्या लोकांना सांगू इच्छितो मी गव्हर्नमेंट नोकरीवाल्याची जिंदगानी कोणी करते. पण लोकांनी टप्पर केसावर फुगे वाल्याची जे बाई जिंदगानी करते का नाही ते बाई जगामध्ये तरतन तिचा इतिहास बनते. समजलं का. ते कार्य माझ्या रमाने केलं. समजलं की नाही. काय होते बाबासाहेब काय होते तुम्ही तरी सांगा बरं. तुरीच्या शेंगा द्या पत्रीच्या शेंगा द्या यायला खाले आणि सोल्याची भाजी. वा रे वा. ते नागपूर नाही तर मग नागपूरवाला पाहिजे. आणि ते देवशाने घर 10 घरचे भांडे घासते आणि नाही नवऱ्यासोबत पटलं म्हणजे सोडचिठ्ठी देवशाने घराकडे येते आणि मायबापाला जीवनभर तिची सेवा करायला लागते. अरे 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 अरे. आता तरी हे विचारसाठी डोक्यातून काय. मी तर म्हणतो भिकाऱ्याच्या पोराला पोरगी द्या तुम्ही. आणि बाई आदिशक्ती आहे रत्नाची खाण आहे. तिनं जर मनावर घेतलं चांगल्या माणसाला जागेवर आणते ते बाई. समजलं की नाही. आणि म्हणून ऐका काय म्हणतो ते.
म्हणून जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. बावनकुळे साहेब जरा लक्ष देऊ नाही का? बावनगड़े साहेब, हेलो, मैं क्या कह रहा हूं? अभी की सिच्युएशन आहे. आताचा काळ जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. बायाच्या पंक्तीला वाळणेवाल्याचा मोहतीर बसते. खरी गोष्ट आहे हो जी. माणसाची पंगत राहिली तर वाळणेवाल्याचे हातपाय वरून येते. हो जी. आणि जशी का आमच्या माय बहिणीची पंगत बसली तर ज्याचे हात दुखत होते, पाय दुखत होते ते बाजूला राहते. आणि जशी आमच्या माय बहिणीची पंगत बसली तर दुसरे पोरं वाळत राहते. त्याले काय म्हणते, हे हातपाय दुखणार आहे, ए थांब, तू लहान आहेस, तुला नाही वाढताय. आणि माणसाची पंगत होती तेव्हा, नाही माणसाची पंगत होती तेव्हा तुझे हातपाय वरून आले पहा. आणि म्हणून जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. अरे बायाच्या पंक्तीला वाळणेवाल्याचे मोतीर बसते. आणि जवान पोरगी पाहून तिले देवका देवका करते. खरी गोष्ट आहे. तिचं पोटही भरलं राहते तरी हा हे हात पाय दुखणार आहे. मग हातच्या घेणे एक घास घेणं नाही, मग पोट भरलं आहे म्हणतो ना. पोळी तर घे, भात तर घे, कढी घे, व तुले नाही म्हणलं ना. आणि म्हणून जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. बायाच्या पंक्तीले वाळणेवाल्याचं मोहतीर बसते. जवान पोरगी पाहून तिले देवका देवका करते. मग त्या पोरीची माय तिच्या बाजूला बसली राहते. त्या पोरीची माय तिच्या बाजूला बसली राहते. आणि ते जेव्हा खेकावून धावते तर पोट्ट बाल्टी घेऊन घरामध्ये पडते. पोट्ट बाल्टी घेऊन घरामध्ये पडते. आणि घाई घुईनं कढीचा डवला वरणामध्ये टाकते. घाई घुईनं कढीचा डवला वरणामध्ये टाकते. आणि खाणेवाले म्हणते, सालं वरण आंबट काऊन लागते. खाणेवाले म्हणते वरण आंबट काऊन लागते. अरे येणारा जाणारा पाहुणा शिव्या देत जाते. आणि अशी दारूची पेटी भाऊ कामामध्ये लागते. आणि म्हणून म्हणतो, जिकडे तिकडे झाली ढोर पंगत. मी तर धन्यवाद मानतो ज्या व्यक्तीने कार्यक्रम ठेवला. याले म्हणते स्वाभिमानाचं जीवन, सन्मानाचं जीवन. जिकडे तिकडे झाली ढोर पंगत. जसे बोके पार्टी जसे कैदी लागले आमच्या जैलातून सुटून आली एवढेच एवढे मार घेताच घेते. मी माया आत्ताचं लग्न होतं जय जलाराम मंगल कार्यालय हिरवीनगर. तेथी लग्नाला गेलो. मोठे माणसं, बापा 500 रुपयाची थाली असं, लई रंगाच्या भाज्या होत्या. खेड्यातला माणूस गेलो, जेवण घेतलं, लग्न लावलं, जेवण घेतलं आणि बसलो एका ठिकाणी. लोक उभे जे मला नाही जमत म्हणलं, हट चप्पल ठेवली, बसलो चपलीवर. तिकट लागलं, पाणी पियासाठी गेलो. एक खेड मिळाली, च्या माय बहिमा उचललं टाकलं डस्टबिन मध्ये. राहिलो उपाशी दिवसभर. वा रे वा. आणि म्हणून म्हणतो, जिकडे तिकडे झाली ढोर पंगत. वाळणेवाल्याच्या पोटावर लात पडली. कुठं कुठं होते सगळ्या ठिकाणी नाही. निशांतला माफ करा, मात्र सत्य लपत नाही. सत्य लपत नाही. प्रत्येक जुनं ते सोनं होत नाही. जुनं ते धुणे होऊ शकते, पण धुण्याचं पाणी कोणी पित नाही. आणि मी शहाणा त्याला समजतो की गड्यावर सुरी आली तरी चालेल, मात्र सत्य सांगितल्याशिवाय राहत नाही. सत्य सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून शेवटच्या कड्यामध्ये कवी लिहितात, ऐका काय म्हणतो.